एकुलती एक मुलगी होती. लहानपणापासूनच ती स्कॉलर होती. म्हणजे अगदी तिने लहानपणापासूनच वर्गातला पहिला नंबर कधीच सोडला नाही. 5वी मध्ये असताना प्रज्ञाशोध परीक्षेतही ती प्रथम आली होती. त्याचं तिला बक्षीसही मिळालं होतं. आणि 6वी मध्ये असताना तर नवोदयाची एवढी अवघड असणारी परीक्षा तिने सहज सोपी करून पास झाली होती. तिचं फार कौतुक झालं होतं, कारण गरीब घरातली मुलगी, जिची आई वडील शेतामध्ये राबून मुलीला शिकवत आहेत, अशी मुलगी आईबापाचं नाव रोशन करते म्हणजे कमालच झाली. गावात तिच्या वडिलांचा सत्कार झाला होता. फेट्याला असणारा तुरा, गुलाल, बाबांच्या गळ्यात घातलेली माळ, श्रीफळ, शाल सर्व बघून ना अनु भांबावून गेली होती. पण तिने आता ठरवलं होतं की आपण ना यापेक्षा जास्त शिकायचं आणि असंच आपल्या वडिलांचं नाव रोशन करायचं. आणि आता गावावर नाही तर पूर्ण तालुक्यामध्ये, जिल्ह्यामध्ये माझ्या वडिलांचा सत्कार झाला पाहिजे, असा तिने प्रणच घेतला होता. झाले. नवोदयमध्ये तिचा नंबर आल्यामुळे 12वी पर्यंत तिचं पूर्ण शिक्षण सरकारमार्फत झालं होतं. 10वीलाही तिला अगदी खूप छान मार्क पडले होते. 12वीतही तिच्या वर्गातून ती त्यांच्या तालुक्यातून प्रथम आली होती. तिच्या वडिलांना कळतच नव्हतं की आपल्या मुलीचं कौतुक किती करावं. आपल्याला मुलगा नाही या गोष्टीचं खंत त्यांना कधीच केली नाही, कारण मुलाने जेवढं रोशन केलं नसतं त्यापेक्षा जास्त त्यांच्या मुलीनं त्यांचं नाव रोशन केलं होतं. अनुलाही या सगळ्याचा अभिमान वाटत होता की आपण आपल्या आई वडिलांसाठी उपयोगाला येतो. 12वी पर्यंत शिक्षण पूर्ण झालंच, पण आता पुढे काय? तिच्या शिक्षणासाठी लागणारा खर्च तिचे बाबा करू शकत नव्हते हे तिला माहीत होतं. पण ती इतकी हुशार होती, तिला बऱ्याचशा स्कॉलरशिप मिळाल्या होत्या आणि त्या स्कॉलरशिपच्या बरोबरच तिने पुढचं शिक्षण करायचं असं ठरवलं. आता पुढे काय? पदवीसाठी तिने ॲडमिशन घेतलं. पदवी अशी पूर्ण होऊन जाईल आणि एक छानशी नोकरी करूयात आणि घरी पैसे पोहोचवायचे आणि त्यानंतर आईबाबाला अजिबात कामाला पाठवायचं नाही, असा तिने निर्धारच केला होता. झालं. पदवीच्या पहिलं वर्ष पूर्ण झालं. त्यातही तिला खूप चांगले मार्क पडले. पण म्हणतात ना, शनी एकदा आला तर तो कोणत्या पावलाने येईल आणि सर्व आयुष्य नस्तधस्त करून जाईल हे कोणालाही सांगता येत नाही. पदवीच्या परीक्षेमध्ये प्रथम वर्षात ती पहिली आली होती, पण तिचं पहिलं येणं तिच्या जवळच्या मैत्रिणीलाच आवडलं नव्हतं. पण या गोष्टीपासून अनु अगदी अनभिज्ञ होती. तिच्यावर जळणाऱ्यामधली तिची फक्त मैत्रिणीच होती असं नाही, तिच्या वर्गात बरेच मुलं होते. एक श्रीमंत बापाचा बिघडलेला मुलगा होता आणि त्या बिघडलेल्या मुलाला असं वाटत होतं की वर्गात आपणच पहिले यायला पाहिजे होतं. प्रचंड राग आला होता त्याला. त्याचं नाव होतं आनंद. आनंद पहिल्या वर्षात प्रथम आला नव्हता म्हणून त्याच्या आई वडिलांचा खूप ओरडा खाऊन आला होता. अरे, आपण एवढे श्रीमंत आहोत, सोसायटीमध्ये आपला एक मान आहे, एक रुतबा आहे आणि तुला साधं वर्गामध्येही प्रथम क्रमांक आणता आला नाही हे आणि असं बरंच काहीसं त्याच्या वडिलांनी त्यांना ओरडलं होतं. आणि बड्या बापाची अशी बिघडलेली मुलं आई वडिलांनी थोडं काही बोललं की मनावर घेतात आणि त्या रागाचा द्वेष त्याने अनुवर काढायचा असा ठरवला. पण आता करायचं काय? मुळातच अनुचं शिक्षण नवोदयमध्ये झालं असल्यामुळे मुलाशी तिचा फार संपर्क आला नाही. आनंदने आता वेगळा मार्ग अवलंबला होता. त्याने एके दिवशी ती कॉलेजला येत असताना तिच्या अंगावर गाडी घातली. तिला खूप लागलं होतं. पाय फ्रॅक्चर झाल्यामुळे तिला 1 महिनाभर हॉस्पिटलमध्ये ॲडमिट व्हावं लागलं होतं. आणि या महिन्याभरात तिच्या अगदी जवळच्या मैत्रिणीने सुद्धा तिला नोट्स दिल्या नव्हत्या. मैत्रिणीचं सोडा, कोणीही तिला नोट्स दिल्या नव्हत्या. सगळ्यांनाच वाटत होतं की आपण प्रथम यावं आणि या ईर्ष्येतूनच तिची कोण मदत करत नव्हतं. पण ती जिद्दी होती. बरी झाल्यावर तासनतास लायब्ररीमध्ये बसून तिने नोट्स काढल्या होत्या आणि महिनाभर बुडालेला सिलेबस तिने अगदी 15 दिवसातच कव्हर केला होता. याची भनक आनंदला लागली होती. तिची सायकल पंक्चर करणं, पेपरला जात असताना जर ती रिक्षात असेल तर रिक्षा अडवायला लावणार, हॉल तिकीट तिच्याजवळ पोहोचणार नाही याची काळजी घेणं, तिचे प्रॅक्टिकल्स, प्रोजेक्ट्स नीट होऊ न देणं, असे बरेचसे प्रयत्न आनंदने करून बघितले, पण त्याला काही यश आलं नाही. तेव्हा अनुच्या जवळच्या मैत्रिणीने आनंदला साथ द्यायची असं ठरवलं. तिने सुचवलं की तू तिला तुझ्या प्रेमाच्या जाळ्यात ओढून घे, मग बघूया ती वर्गात पहिली कशी येतं ते. ठरवलं. आनंदने तसंच. ती सायकलवरून येत असताना आनंदने तिच्या सायकलच्या आडवी गाडी लावली आणि तिच्याशी गप्पा मारू लागला आणि म्हणाला की माझ्यामुळेच ॲक्सिडेंट झाला होता. मला माझी चूक समजली आहे. मी माफी मागायला आलो आहे. प्लीज मला माफ करा. अनुने फक्त होकारार्थी मान हलवली आणि ती निघून गेली.
आनंदच्या लक्षात आलं होतं की एक खूप मोठा प्लॅन करावा लागणार आहे. त्याने आणि त्याच्या गुंड मित्रांनी एक प्लॅन ठरवला. अनु सायकलवरून येत असताना त्याच्या मित्रांनी तिला किडनॅप केलं आणि एका गोडाऊनमध्ये दाबून ठेवलं. मुद्दाम तिथे एक मोबाईल विसरल्याचं नाटक केलं. अनुने बड्या मुश्किलीने तो मोबाईल घेतला आणि आपल्या जवळच्या मैत्रिणीला फोन केला. त्या मैत्रिणीने आनंदला फोन करून सांगितलं. आनंद अगदी हसत खेळतच तिथं गेला. त्या गोडाऊनमध्ये जात असताना तिथं साईडला पडलेल्या एका पत्र्याने त्याने उगीच स्वतःच्या चेहऱ्यावर एक जखम करून घेतली. थोडंसं कोपरालाही लावून घेतलं आणि मग तो गोडाऊनमध्ये गेला. त्याला अनु दिसली. अनुलाही आनंदला बघून हायसं वाटलं, कारण तो ओळखीचा तरी होता. त्यानं अनुला सोडवलं. अनुने त्याच्या चेहऱ्याकडे बघितलं. त्याला लागलं होतं आणि हातालाही बरंचसं लागलं होतं, म्हणून त्याला थँक्यू म्हणलं आणि अनु स्वतः त्याला हाताला धरून गोडाऊनच्या बाहेर घेऊन आली. अनुला आश्चर्य वाटत होतं. आपण तर आपल्या मैत्रिणीला फोन केला होता, मग आनंद इथं कसा आला? तिने लगेच मैत्रिणीच्या घरी जायचं ठरवलं. त्या दोघींची भेट झाली तेव्हा ती मैत्रीण म्हणाली की अगं, तुझा फोन आल्यानंतर मला काय करावं सुचत नव्हतं. आनंद खूप मोठ्या घरातला आहे, त्याच्या ओळखीने वगैरे तो तुला शोधून काढेल असं मला वाटलं, म्हणून मी त्याला सांगितलं. आणि अनु, अगं तुला वाटतो तेवढा आनंद वाईट नाहीये. तो वर्गातही बऱ्याच जणांना मदत करत असतो. हे ऐकून मात्र अनुला थोडंसं शांत वाटलं. आज वर्गात गेल्यावर आवर्जून आनंदला थँक्यू म्हणायचं आणि तेही मनातून, असं तिनं ठरवलं. वर्गात गेल्यानंतर अनु आनंदकडे गेली आणि आनंदचे मनापासून आभार मानले आणि वरून त्याला म्हणाली की तुमच्या जखमा बऱ्या आहेत ना? त्यावर आनंद म्हणाला, अनु मी तुम्हाला अरे तुरे बोललो तर चालेल का? त्यावर अनु हसून हो म्हणाली. झालं, इथूनच त्यांच्या मैत्रीला सुरुवात झाली. रोज आल्यावर सकाळी भेटणं, चहा प्यायला कॅन्टीनवर जाणं, कधी कधी कॉलेज बुडवून गार्डनमध्ये फिरायला जाणार, मूवी, पिक्चर्स, बरंच काही. हाच तर आनंदचा प्लॅन होता. पण हा प्लॅन अनुला अजूनही कळला नव्हता. या मधल्या काळात 2 वर्ष कसे निघून गेले त्यांचे त्यांनाच कळले नाही. अनु मात्र आता पूर्णपणे आनंदच्या प्रेमात पडली होती. आनंदशिवाय क्षणही आपण जगू शकत नाही असं तिला वाटत होतं. कॉलेजला सुट्टी असताना जेव्हा ती घरी जायची तेव्हा तिला त्या सुट्ट्या जड जात होत्या. हा सर्व प्रकार वडिलांच्या लक्षात आला होता. पण यात गुरफटून पडू नये म्हणून तिच्या वडिलांनी फक्त तिला अभ्यासाकडे लक्ष देत जा अनु, आणि आपलं करिअर घडव आणि आपलं भविष्य घडव. आमच्यासारखं भविष्य तुझ्या नशिबात येऊ नये एवढंच वाटतं आम्हाला फक्त, असं म्हणून तिला बऱ्याचदा समजावून सांगितलं असताना पण म्हणतात ना नकशिकांत भिजणे, तसं अनु नकशिकांत आनंदच्या प्रेमात पडली होती. आनंदने आता अनुला एक मोबाईल घेऊन दिला होता आणि कॉलेज झाल्यानंतर तो सतत तिला फोनवर बोलत असायचा. फोनवर बोलून झाल्यावर मात्र तो स्वतः अभ्यासाला बसायचा. पण अनुचं तसं नव्हतं. फोनवर बोललेल्या गप्पा तिच्या डोक्यात सतत चालू राहत असत. त्यामुळे तिचं कशातच लक्ष लागत नव्हतं. हे शेवटचं वर्ष. मागच्या वर्षी आनंद वर्गातून पहिला आला होता. पण अनुला त्याचा द्वेष वाटला नाही. तिला छानच वाटलं की आनंदचा पहिला नंबर आला आहे म्हणून. पण इकडे मात्र प्रिन्सिपल सरांनी अनुला बोलावून घेतलं होतं आणि तिला खडे बोल सुनावले होते. या शेवटच्या वर्षात जर अनुनी तिचा स्कोर मेंटेन नाही ठेवला तर तिला नोकरी लागणं अशक्य होतं. पण आता अनुला त्याची पर्वा नव्हती. आनंदला नोकरी लागली असती तरी ते दोघं सोबतच राहणार होते, कारण आनंदनं लग्नाचं वचन दिलं होतं. अनु पूर्णपणे आनंदमध्ये गुरफटून गेली होती. अनुचा स्कोर वारंवार घसरत असल्यामुळे तिला इंटरव्ह्यूमध्ये सुद्धा पात्र होता आलं नाही. आनंद मात्र पात्रही झाला, इंटरव्ह्यूही दिला आणि त्यात सिलेक्टही झाला. बस आता शेवटचे काही 6 महिने उरले होते. आनंद हे नाटक अजून 6 महिने कंटिन्यू करायचं होतं. पण अनुला मात्र वाटत होतं या 6 महिन्यानंतर आनंद आणि आपण दोघे कायमची एक होऊन जाऊत. परीक्षा संपल्या होत्या. सगळे सुट्टीसाठी आपापल्या घरी निघून गेले होते. पण अनु मात्र हॉस्टेलवरच राहिली होती. आज सकाळपासून तिची तब्येत ठीक नव्हती. तिने याबद्दल आनंदलाही सांगितलं होतं. आनंद तिला घेऊन दवाखान्यात गेला. तिथं असं लक्षात आलं की अनु प्रेग्नेंट होती. तेव्हा मात्र आनंदला खूप हसू आलं. अनु म्हणाली, आता तुझं करिअर पूर्ण सेट झालं आहे आनंद, चल आपण लग्न करूयात. आनंद जोरजोरात हसू लागला. तू वेडी आहेस अनु, वेडी. मी तुझ्याशी लग्न करणार शक्यच नाही. माझं तुझ्यावर कधी प्रेमच नव्हतं. माझं प्रेम होतं फक्त माझ्या करिअरवर आणि ते मी मिळवलं. माझ्या करिअरच्या आडवं येत होतीस ती तू.
तुला बाजूला करण्यासाठी बरेच प्रयत्न केले मी, पण ते तुला लागूच होत नव्हते. म्हणून हा प्रेम करण्याचा थाट मांडला. आणि या सगळ्यात मला मदत कोणी केली माहीत आहे? अगदी तुझी खास जिवलग मैत्रीण. असं म्हणून तो मोठ्या मोठ्याने हसू लागला आणि जाताना म्हणाला, तुझ्या उज्ज्वल भविष्यासाठी तुला शुभेच्छा. आत्ता जो बोलला तो आनंदच होता का? आणि तो हे काय बोलला? म्हणजे त्याचं माझ्यावर कधीच प्रेम नव्हतं. त्याने मला धोका दिला. अनुचे दुसरे प्रतिबिंब अनुच्या समोर उभं राहिलं. अनुच्या डोळ्यातून पाणी येत होतं. अनुचं प्रतिबिंब अनुला म्हणालं, धोका आनंदने तुला नाही दिला. धोका तर तू दिलास तुझ्या वडिलांना, तुझ्या आईला, तुझ्या स्वप्नांना, तू लहानपणी घेतलेल्या प्रणा. आता काय करणार आहेस तू? अनुला काही सुचत नव्हतं. स्वतःचेच केस ओढू लागली, जोरजोरात ओरडू लागली. तिचा अवतार बघून डॉक्टरांनी तिला एक इंजेक्शन दिलं. तेव्हा ती बेशुद्ध पडली. आणि जेव्हा तिला जाग आली तेव्हा तिला वेड लागलं होतं. ती स्वतः कोण आहे आणि तिच्यासोबत काय प्रकार घडला यामधलं किंचितही तिला आठवत नव्हतं. ती पूर्णपणे तिची शुद्ध हरपून बसली होती, कदाचित कायमचीच.